मित्रांनो, आपलं यूट्यूब चॅनल रोहिदास चोंदे पाटील GST इन्स्पेक्टर या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. आपण संख्याज्ञान या विषयाची एक सिरीज सुरू केलेली आहे गणितामध्ये. मराठीचे व्हिडिओ सध्या तरी आपण टाकणं बंद केलेले आहेत, कारण की सरांचं म्हणणं आहे की पहिले गणित कम्प्लीट होऊ द्या थोडंफार, नंतर आपण मराठीचे पण व्हिडिओ टाकणार आहोत. तर संख्याज्ञान ह्या विषयावर चर्चा करत असताना आपण 4 संख्या आधी शिकलेलो आहोत. नैसर्गिक संख्या, पूर्ण संख्या, पूर्णांक संख्या आणि अपूर्णांक संख्या हे पहिल्या व्हिडिओमध्ये शिकलो आहोत. कालच्या व्हिडिओमध्ये आपण अपूर्णांक संख्यांमधल्या 2 संख्या शिकलो, खंडित दशांश अपूर्णांक आणि अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक असे 2 प्रकार शिकलो. तर पहा, आता मला इथं व्हिडिओ शूट करायचे आहेत, नंतर व्हॉट्सअपच्या माध्यमातून सरांना पाठवायचे आहेत, मग सर्व अपलोड करतात. त्याच्यामुळे काय होऊन राहिलं की व्हिडिओची क्वालिटी पण थोडी लो होऊन राहिली आणि व्हिडिओ अपलोड करायला पण उशीर होऊन राहिला. तर हे तर चालतच आहे. हे बघा, क्वालिटी काय आहे याच्यापेक्षा माझं शिकवणं कसं आहे, हे फळा कसा दिसून राहिला, मी कसा दिसून राहिलो याला अर्थ नाहीये. माझं शिकवणं कसं आहे याला अर्थ आहे. तर तुम्हाला थोडं त्रास होत असेल, काही दिवस आपल्याला क्वालिटीचा प्रॉब्लेम पण जाणार आहे, तर ते चालणारच आहे. तर आता आपण आज अपूर्णांक संख्या हे शिकणार आहोत. अपूर्णांक संख्यांमधला तिसरा प्रकार शिकणार आहोत. हा प्रकार झाला की आपल्याला परमेय आणि अपरिमेय संख्या समजल्या म्हणून समजा. काल आपण शिकलो होतो, मी थांबलो होतो, आपल्याला तुम्हाला एक 100/11 असा एक अपूर्णांक दिला होता. मी तुम्हाला 100/11 असा एक अपूर्णांक दिला होता आणि याला विचारलं होतं मी किंवा हा खंडित दशांश अपूर्णांकामध्ये जाते की अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांकामध्ये जाते. तर याचं उत्तर तुम्ही पाठवा. त्याच्यानंतर आता आपण तिसरा प्रकार सुरू करणार आहोत. अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. तर पहा, हा प्रकार शिकत असताना पहिले तुम्ही जर या आधीचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो पहिले व्हिडिओ पहा, विनंती आहे. पहिले तो व्हिडिओ पहा, मग हा व्हिडिओ. तर आपण अपूर्णांक घेणार आहोत. तर पहा, पहिले खंडित दशांश अपूर्णांक आपण काय शिकलो होतो. खंडित म्हणजे की तो थांबला होता भागाकार 7.5 आहे. याला काय म्हटलं होतं आपण, खंडित भागाकार. कारण की इथं 7.5 इथं भागाकार थांबला, बाकी किती आली होती, 0 आली होती. बाकी 0 आली होती म्हणून भागाकार थांबला होता आणि त्याला आपण खंडित भागाकार म्हटलं होतं. जेव्हा बाकी 0 येतच नाही, बाकी 0 येतच नाही, भागाकार चालूच राहते, अखंड चालूच राहते, तो थांबतच नाही. परंतु त्याच्यामध्ये एक गोष्ट अशी असते की ते पॉईंट नंतरचे जे अंक आहेत ते पुन्हा येतात, म्हणून आपण त्याला आवर्ती घेतलं होतं. काय केलं होतं, आवर्ती घेतलं होतं, म्हणून त्याला दुसरं नाव पडलं अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक. म्हणजे असा भागाकार की ज्याची बाकी 0 येत नाही, पॉईंट नंतर अंक चालूच राहतात, येणं चालूच राहतात, फक्त काहीतरी अंकांची पुनरावृत्ती होते. कधी एका अंकाची, कधी 2, कधी 4, कधी 5, कधी 6. मग त्याला काय म्हटलं होतं, अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक. उदाहरणासाठी मी काल तुम्हाला दिलं होतं 6.666 किंवा समजा मी जर म्हटलं 7.126 असा काहीतरी अपूर्णांक आहे. तर आपण 126 वर काय दिलं होतं, आवर्ती चिन्ह दिलं होतं आणि याला थांबून दिलं होतं. याला काय म्हटलं आपण, अखंड आहे व आवर्ती घेता येते, अखंड आहे व आवर्ती घेता येते, म्हणून याचं नाव पडलं अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक. मग पहा, तिसरा आपल्याला शिकायचा आहे. पण काही संख्या अशा असतात की त्याचं दशांश अपूर्णांकामध्ये जे रूपांतर तयार होते ते कुठंच थांबतही नाही, म्हणजे अखंड असते, थांबतच नाही आणि तिथं कोणत्याच अंकाची पुनरावृत्ती होत नाही. म्हणजे 2 संख्यांचा गट, 3 संख्यांचा गट, 4 संख्यांचा गट अशी पुनरावृत्ती होत नाही. उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो किंवा कर्णित 2 आहे म्हणजे याचं वर्गमूळ निघत नाही, कर्णित 2चं वर्गमूळ निघत नाही. मी जर म्हटलं की बघ वर्गमुळात 4, याचं उत्तर किती असणार आहे, 2. याचं उत्तर किती असणार आहे, 2. मी जर म्हटलं वर्गमुळात 16, याचं उत्तर किती असणार आहे, 4. याचं उत्तर किती आहे, 4. मी जर म्हटलं वर्गमुळात 25, याचं उत्तर किती असणार आहे, 5. अपरिमेय संख्या म्हणून उदाहरणासाठी समजा आता मी जर घेतलं 169 आणि इथं जर घेतला 49, तर 169चं वर्गमूळ काय आहे, 13 आणि 49चं वर्गमूळ काय आहे, 7. आता याचा जो भागाकार आहे हा तुम्हाला करावा लागणार आहे. हा भागाकार केल्यानंतर तुम्हाला चेक करावा लागणार आहे परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या आहे. तर ठीक आहे, ह्या 2 संख्या समजल्या. आता आपण हे 5वी 6वी झाली, 7वी आणि 8वी पाहू. आता मग वास्तव संख्या आहे आणि त्याच्यानंतर अवास्तव संख्या आहे. मग आता वास्तव संख्या कशाला म्हणतात, वास्तव संख्या कशाला म्हणतात. वास्तव म्हणजे सत्य, वास्तव म्हणजे सत्य, जे आहे ते आहे. आता मी जर इथं फळ्यावर एखादी संख्या लिहिली तर ती काही ना काही दाखवणारच आहे, हे एक सत्य आहे. कारण की मी जर 10 लिहिलं तर तिनं एक संख्या दाखवली 10 पेन असतील, 10 वह्या असतील, 10 पुस्तकं असतील, 10 मुलं असतील. मी जर इथं समजा दाखवलं की बा 5/10, हे पण एक संख्या आहे, एक वास्तव आहे.
याचा अर्थ होते अर्धा. काय होते? अर्धा. 1/2 असा याचा अर्थ झाला. म्हणजे एक वास्तव आहे, ही एक संख्या आहे, सत्य आहे. समजा मी जर म्हटलं ऋण 10, ही एक संख्या आहे, कारण की हे काहीतरी दाखवते. एखाद्याच्या अंगावर 10 रुपये असतील किंवा एखाद्याच्या अंगावर 10,000 असतील, त्याच्या पुढे काय लिहिलं त्याच्यावर अवलंबून आहे. परंतु हे ऋण 10 ही एक संख्या आहे, हे एक वास्तव आहे. मी जर इथे लिहिलं वर्गमुळात 2, ही पण एक संख्या आहे, ही पण एक संख्या आहे. ते परिमेय आहे की अपरिमेय आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, परंतु ही पण एक संख्या आहे, कारण की याचं काहीतरी उत्तर निघणार आहे. मग जी पण संख्या असते गणितामध्ये, जेवढ्याही संख्या आहेत त्याला म्हणतात वास्तव संख्या. मग आता तुम्ही एखादा म्हणेल सर हे जर असं आहे तर मग काही कामच नाही, शिकण्याचंच काही काम नाही ना. वास्तव संख्या, अवास्तव संख्या, पण ज्याही संख्या असतात त्यांना म्हणतात वास्तव संख्या. मग अवास्तव म्हणजे काय? तर ज्या संख्याच नसतात. आता असं होऊच शकत नाही, एखादा म्हणेल सर काय लावून राहिले तुम्ही, संख्याच नसतात, असं कुठं असते काय? तर काही संख्या अशा आहेत की त्या संख्याच नसतात तरी संख्या दाखवल्या जातात. त्या संख्या नसतातच, कुठंच नसतात, त्याचं उत्तरच निघत नाही, त्याला सांगताच येत नाही, त्याला व्यक्तच करता येत नाही, तरी ते संख्या आहे असं दाखवल्या जाते, तेव्हा त्याला म्हणतात अवास्तव संख्या. समजून राहिलं का? ती संख्याच नसते, ती दाखवल्या जाते. उत्तर किती झालं? वर्गमुळात 25चं 5 झालं. परंतु जेव्हा मी असं म्हणतो की वर्गमुळात 2, याचं उत्तर निघते का? नाही निघत. आता पहा, उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो, याचं उत्तर समजा असं निघते 1.1, 2, 8, 7, 5, 4, 2, 1, 7, 3, 8, 9, 2, 7, 4 पा. आता मला हे म्हणायचं नाही याचं वर्गमूळ हेच आहे, उदाहरणासाठी सांगू राहिलो. समजा वर्गमुळात 2 याचं उत्तर हे निघालं, असं काहीतरी निघालं, असंच निघते त्याचं उत्तर. फक्त उदाहरणासाठी आहे, एखादा म्हणेल सर हे नाही आहे, हे उदाहरणासाठी दिलं. 1.1328754 असं काहीतरी आलं. आता पहा, हा अपूर्णांक जो आहे, हा जो दशांश अपूर्णांक आहे, हा अखंड आहे. अखंड तर आहे, पण याला आवर्ती घेता येते का? हा महत्वाचा प्रश्न आहे. याला आवर्ती घेता येते का? हा महत्वाचा प्रश्न आहे. मग पाहू आपण, 1 ची पुनरावृत्ती झाली का? नाही झाली. 13 ची झाली का? नाही झाली. 134 ची झाली काय? पुन्हा पुन्हा आला काय? नाही झाली. मग 1342 ची झाली का? नाही झाली. मग 4 संख्येची झाली का? 5 संख्येची, 6, 7, 8. तुम्ही पहा, याच्यामध्ये कोणत्याच संख्यांची पुनरावृत्ती झाली नाही. आपण 15चा गट पण नाही करू शकत, आपण 17चा गट पण नाही करू शकत, 20चा पण नाही करू शकत. म्हणजे हा भागाकार असाच अखंड चालू राहणार आहे आणि कोणतीच संख्या त्याची पुनरावृत्ती होणार नाही आहे. म्हणून याला म्हणतात अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. आणि याच अपूर्णांकाला म्हणतात अपरिमेय संख्या. आणि या वरच्या 2 अपूर्णांकांना म्हणतात परिमेय संख्या. काय म्हणतात? परिमेय संख्या. म्हणजे पहा, आता इथपर्यंत आले तुम्ही. अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही, याचं उदाहरण आहे वर्गमुळात 3, वर्गमुळात 7, वर्गमुळात 5. म्हणजे ज्याचाही वर्गमूळ निघत नाही, त्या संख्येला म्हणतात अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. कारण याचं जर दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर ते काहीतरी असं 1 पॉईंट किंवा 6.678 डॅश 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 काहीतरी येणार आहे, ते कुठंच थांबणार नाहीये. म्हणून याला म्हटलं आपण, जेव्हा याचं रूपांतर करतो तेव्हा त्याला म्हटलं आहे अखंड आहे पण आवर्ती घेता येत नाही. मग हा जो तिसरा प्रकार आहे, हा जाते अपरिमेय संख्यांमध्ये. कशात जाते? अपरिमेय संख्यांमध्ये. आणि हे पहिले दोन्ही प्रकार जातात परिमेय संख्यांमध्ये. कशात जातात? परिमेय संख्यांमध्ये. खंडित दशांश अपूर्णांक त्याला म्हणतात परिमेय संख्या. अखंड व आवर्ती दशांश अपूर्णांक याला पण म्हणतात परिमेय संख्या. म्हणजे ह्या वरच्या 4ही संख्या याच्यामध्ये बसून जातात जवळपास. या वरच्या 4ही संख्या जवळपास याच्यामध्ये बसून जातात. जर मी वर्गमुळात 25 म्हटलं तर परिमेय संख्या, कारण याचं उत्तर किती निघणार आहे? 5. वर्गमुळात 25 म्हटलं तर 5 उत्तर निघणार आहे. आणि याला आपण म्हणू परिमेय संख्या. मी जर वर्गमुळात 26 म्हटलं तर त्याला अपरिमेय संख्या म्हणावं लागेल. काय म्हणावं लागेल? अपरिमेय संख्या. कारण याचं उत्तर जर काहीतरी निघालं की 12 पॉईंट डॅश 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 अनंत संख्या येऊन राहिल्या, तेव्हा त्याला काय म्हणू आपण? अपरिमेय संख्या. अथवा परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या समजल्या तुम्हाला? याच्यावर पोलीस भरतीमध्ये एखादा प्रश्न असते आणि प्रश्न थोडे डेंजर असतात, असं सहजासहजी देत नाहीत ते तुम्हाला. समजा एखाद्या ठिकाणी असते किंवा 25 भागेला 9 असं काहीतरी आहे, आणि हे परिमेय संख्या आहे की नाहीये, ही परिमेय संख्या आहे की नाहीये. आता आपण चेक करू.
आता 25चं वर्गमूळ काय निघणार आहे 5 आणि 9चं वर्गमूळ काय निघणार आहे 3. म्हणजेच तुम्हाला याचा भागाकार करून दशांश अपूर्णांकात रूपांतर करावं लागेल आणि त्याचं उत्तर काढावं लागेल 1 2 3. 3 पैकी काय पहिल्या 2 मध्ये गेला तर परिमेय संख्या, याच्यामध्ये गेला तर अपरिमेय संख्या, याच्यामध्ये गेला तर अपरिमेय संख्या. कधी कधी असं विचारतात किंवा समजा 81 भागीला 27, 81 भागीला 27, मग ही परिमेय संख्या आहे की अपरिमेय संख्या. सरळ विचारत नाहीत ते, सरळ विचारत नसतात ते तुम्हाला घुमून फिरून विचारतात. आता पहा 81चं वर्गमूळ निघालं 9, 81चं वर्गमूळ निघालं 9, 27चं निघालं 3, म्हणजे 3 1 3, 3 3 9, म्हणजे याचं उत्तर आलं 3. याला म्हणू आपण परिमेय संख्या. काय म्हणू परिमेय संख्या. किंवा याचं जर उत्तर असंही झालं असतं किंवा 3.5 आणि हा थांबला असता भागाकार, इथं संपला असतं तरी त्याला काय म्हटलं असतं आपण परिमेय संख्या. आणि ज्याचा भागाकार थांबतच नाही आणि त्याला आवर्ती घेता येत नाही तेव्हा त्याला काय म्हटलं आपण अपरिमेय संख्या. काय म्हटलं अपरिमेय संख्या. म्हणजे शॉर्टकट मध्ये ज्याचं वर्गमूळ निघत नाही अशी कोणतीही संख्या आली त्याचं जर उदाहरणासाठी 81 चं वर्गमूळ काय निघालं 9, वर्गमूळ काय निघालं 9. म्हणजेच हा धन 81 आहे, हा जो होता हा 16 धन होता, हा जो होता हा 25 धन होता. काय होता धन होता. पण कधी कधी आपल्याला असं दाखवल्या जाते, काय केले जाते दाखवल्या जाते. मी म्हटलंच होतं जी संख्याच नाही ती दाखवल्या जाते, जी संख्याच नाही ती दाखवल्या जाते तेव्हा त्याला म्हणायचं अवास्तव संख्या, कारण ती संख्याच नाही. उदाहरणासाठी वर्गमुळात -16. आता जर याचं उत्तर काढतो म्हटलं, याचं जर उत्तर काढतो म्हटलं तर 4 गुणिला 4 करता येत नाही, कारण की 4चा वर्ग 16 होते, 4चा वर्ग 16 होते, तो धन 16 होते. काय होते धन 16. इथं काय आहे ऋण 16 आहे. काय आहे ऋण 16 आहे. आता पाहिजे म्हणलो समजा मग एखादा म्हणे सर आपण याला वजा करू, मग -4 गुणिला धन 4, याचं उत्तर -16 येते. हे तर जमलं, बरोबर आहे जमलं. हे -4 गुणिला 4 याचं उत्तर काय आलं -16. पण याला करणीत नाही टाकता येत ना, वर्गमुळात 16 म्हणता नाही येत, कारण वर्गमुळात 16 म्हटलं तर -4 गुणिला -4 असं म्हणावं लागेल, म्हणजेच -4चा वर्ग म्हणावं लागेल. ते म्हणता येत नाही. दोन संख्या वेगवेगळ्या आहेत त्याचा वर्ग म्हणता येत नाही. तुम्ही आता असं म्हणाल काय 4चा वर्ग आहे किंवा -4चा वर्ग आहे, नाही. मग हा वर्गमुळात ऋण वर्गमुळात 16 याचं उत्तर काय लिहिसान, धन 4चा वर्ग लिहिसान की ऋण 4चा वर्ग लिहिसान. झालं ना कन्फ्युजन तयार. म्हणजे ही संख्याच नाही, म्हणजे ही संख्याच नाही, फक्त दाखवल्या गेली. काय गेलं दाखवल्या गेलं की बा वर्गमुळात -16 ही एक संख्या दाखवल्या गेली. हा आभास केला गेला आपल्याला की जी संख्याच नाही ती दाखवली, म्हणून त्याला म्हटलं अवास्तव संख्या. काय म्हटलं आपण अवास्तव संख्या. उदाहरणासाठी तेव्हा त्याला आपण म्हटलं अवास्तव संख्या. काय म्हटलं अवास्तव संख्या. आता उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगतो, इथं एका सेकंदात तुमचं क्लिअर होणार आहे अवास्तव आणि वास्तव संख्या. पहा समजा मी जर म्हटलं इथं वर्गमुळात 16, याचं उत्तर काय असणार आहे 4चा वर्ग बरोबर 4 गुणिला 4. म्हणजे पहा इथं दोन संख्या आहेत. दोन संख्या जेव्हा स्वतःले 2 वेळा गुणिला असतात तेव्हा आपण त्याला म्हणतो त्याचा वर्ग. 3 वेळा गुणिला असतील तर घन, 4 वेळा गुणिला असतील तर 4था घात, 5 वेळा गुणिला असतील तर 5वा घात. मग पहा आता वर्गमुळात 16चं उत्तर निघालं 4चा वर्ग आणि त्याच्या दोन संख्या तयार झाल्या 4 गुणिला 4. काय तयार झाल्या 4 गुणिला 4. आता एक नियम तुम्हाला माहित आहे काय, समजा मी जर -4 गुणिला -4 जर केलं तर याचं उत्तर काय येणार आहे 4 चुक 16. वजा गुणिला वजा म्हणजे अधिक होत असते, म्हणजे अधिक 16. काय होत असते अधिक 16. पण मी जर असं केलं की बा एक धनसंख्या आणि एक ऋण संख्या, त्याचं उत्तर काय असणार आहे ऋण 16. एक धनसंख्या एक ऋण संख्या, त्याचं उत्तर काय असणार आहे ऋण 16. आता हे जर संख्यांचे या चिन्हांबद्दलची माहिती असेल तर हे समजणार आहे तुम्हाला, नाहीतर मग आता तुम्हाला ते कुठून तरी पाहून घ्यावं लागेल, नंतर आपण शिकू डीप मध्ये. आता वर्गमुळात 16 याचं उत्तर निघालं 4 गुणिला 4. वर्गमुळात 25चं उत्तर निघते 5चा वर्ग, म्हणजेच 5 गुणिला 5. मग इथं धन 5 असू शकते किंवा ऋण 5 गुणिला ऋण 5. काय असू शकते ऋण 5 गुणिला ऋण 5. याचा अर्थ होऊ शकते वजा 5चा वर्ग, वजा 5चा वर्ग हा धन 25 असते. काय असते धन 25 असते. आता इथं शांत डोक्यानं समजून घ्या, हे दोन्ही गोष्टी क्लिअर होतील आणि पोलीस भरती मधले साधे साधे प्रश्न आहेत. साधे साधे ऑप्शन पाहिलं की उत्तर निघते, ऑप्शन पाहिलं की उत्तर निघते. पहा आता हे झाल्या दोन संख्या. आता मी तिसरी संख्या तुम्हाला आणखीन काहीतरी सांगतो. समजा इथं आहे वर्गमुळात 81, याचं उत्तर काय असणार आहे 9चा वर्ग, म्हणजेच काय 9 गुणिला 9 किंवा -9 गुणिला -9
याचंच उत्तर असते -9चा वर्ग. -9चा वर्ग कधी 81च असते. काय उदाहरणासाठी पुन्हा सांगतो. समजा वर्गमुळात -25 आहे. आता वर्गमुळात -25चं उत्तर एकतर 5चा वर्ग असं म्हणावं लागेल किंवा -5चा वर्ग असं म्हणावं लागेल. आता 5चा वर्ग जर काढतो म्हटलं तर -25 येतात आणि -5चा वर्ग काढतो म्हटलं तरी -25 येतात. म्हणजे वर्गमुळात वजा ही संख्या जेव्हा असते, एखाद्या संख्येचं वर्गमूळ दाखवले जाते, त्याचं उत्तरच निघत नाही. -5 गुणिला -5 म्हणता येत नाही, कारण त्याचं उत्तर धन निघते. 5 गुणिला 5 म्हणता येत नाही, त्याचं उत्तर धन निघते. मग यानं ऋण दिलं कसं? मग ही संख्याच नाही. म्हणून अशा वेळेस म्हणतात अवास्तव संख्या. समजलं काय? गणिताच्या भाषेत जेवढेही संख्या असतील ते एक वास्तव आहे. ते कोणती ना कोणती संख्या दाखवते, कोणतं ना कोणतं एक चिन्ह दाखवते. 10 म्हटलं 10 रुपये डोळ्यासमोर आले, 10 पेन आले इत्यादी. मग ते जे आहे ते कोणतीही संख्या असो, ते संख्या एक वास्तव आहे. म्हणून त्याला गणितातील सर्व संख्यांना म्हटल्या गेलं वास्तव संख्या. आणि जी संख्याच नाही असं दाखवल्या जाते, जी संख्याच नाही असं दाखवल्या जाते, आभास केला जाते, तेव्हा त्याला म्हटलं अवास्तव संख्या. आणि अवास्तव संख्या फक्त आणि फक्त आणि फक्त वर्गमुळात वजा चिन्ह देऊन दाखवल्या जातात. त्याचं वर्गमूळच निघत नाही, कारण की त्याच्या 2 संख्या पाहिजे. 2चा वर्ग 4 होईल, 4चा वर्ग 16 होईल, 9 गुणिला 9 81 होईल, 5 गुणिला 5 25 होतील, 6 गुणिला 6 27 होतील. पण वजा चिन्ह येण्यासाठी 2 वेगवेगळ्या संख्या पाहिजेत असतात, म्हणजे ही संख्याच नाही. म्हणून वर्गमुळात वजा चिन्ह देऊन एखादी संख्या दाखवल्या जाते, त्याचं वर्गमूळच निघत नाही, म्हणजेच ही संख्याच नाही, म्हणजेच हे अवास्तव संख्या आहे. इथपर्यंत क्लिअर? तुमचे सर्व टॉपिक क्लिअर झाले. याच्यानंतरच्या पुन्हा आपण 4 संख्या किंवा ज्या राहिलेल्या संख्या आहेत त्याच्यावर चर्चा करू. आपण पाहू आता IMP मी पुन्हा 4 संख्या काढतो, त्याच्यावर चर्चा करू आपण. आणि पुन्हा जेवढ्या झाल्या तेवढ्या महत्वाच्या पोलीस भरतीच्या हिशोबानं किंवा राज्यसेवा किंवा PSI कंबाईनच्या संदर्भात आपल्याला जे महत्वाचे आहेत संख्याज्ञानमध्ये, ते महत्वाचे 4-5 संख्या मी काढून तुम्हाला त्याच्यावर चर्चा करू आपण. ठीक आहे, आज इथं थांबून जाऊ.